मध्य रेल्वेवर एक भीषण दुर्घटना घडली। मुंब्रा स्थानकाजवळ प्रवासी लोकलमधून ट्रॅकवर पडले। दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधील लटकलेले प्रवासी एकमेकांना घासल्याने रेल्वे ट्रॅकवर पडले। लोकलच्या फुटबोर्डवरती उभे असल्यामुळे मोठी दुर्घटना। 9 प्रवासी जखमी, 2 महिला, 7 पुरुषांचा समावेश। मुंब्रा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत, तर जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार करणार। मंत्री गिरीश महाजनांची घोषणा। हा विषय फक्त रेल्वेपुरता मर्यादित नाही। बाहेरून येणाऱ्या वाढत्या लोंढ्यांमुळे शहरावरती वाढता बोजा, तर टाउन प्लॅनिंग नावाचा विषय उरलेला नाही। मुंब्रा दुर्घटनेवरून राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप। रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा त्यांनी गर्दीच्या वेळेस लोकलमध्ये शिरून दाखवावं, राज ठाकरेंचं रेल्वे मंत्र्यांना खुलं आव्हान। कॉमन लोकलमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे लावणं अशक्य, प्रवाशांना श्वास तर घेता यायला हवा। जितेंद्र आव्हाडांचा रेल्वे अधिकाऱ्यांवरती निशाणा, तर एसी ऐवजी नॉन एसी लोकल किती वाढल्या, आव्हाडांचा सवाल। राज ठाकरे चांगले प्रभावी वक्ते, राज ठाकरे आघाडीत आले तर आघाडीची ताकद वाढेल, मग त्यांना सोबत घेण्यात गैर काय, जयंत पाटलांचं मोठं विधान। पुण्यातील बैठकीत शरद पवार आणि अजित पवारांच्या आसन व्यवस्थेत बदल। अजित पवारांनी एक खुर्ची सोडून ठेवली आपल्या नावाची पाटी, राजकीय वर्तुळात चर्चा नवधाड। मुंबईच्या घाटकोपर पूर्वमध्ये पुन्हा मराठी गुजराती लोकांमध्ये वाद। मराठी गुजराती कुटुंबाचा भांडणाचा व्हिडिओ समोर, पोलिसात अद्याप तक्रार नाही। पीओपी मूर्तीकरांसाठी दिलासा। पीओपी मूर्तीवरील निर्बंध मुंबई हायकोर्टानं हटवले, मात्र मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक जलाशयात करण्यास सक्त मनाई।